पनवेलमध्ये सकाळपासून मुसळधार पाऊस बरसतोय। सखल भागामध्ये पाणी साचलेलं आहे। कळंबोली, आदई, सुकापूर भागामध्ये रस्ते सध्या पाण्याखाली गेल्याचं पाहायला मिळतंय। रस्ते जलमय झालेली आहेत। वाहनं देखील बंद पडल्यानं प्रवाशांचे हाल होत आहेत। कमरेपर्यंत पाणी साचले, त्यामुळे जनजीवन हे पूर्ण विस्कळीत झालेलं आहे। काल रात्रीपासूनच पावसानं चांगला जोर पकडलेला आहे। परिणामी कळंबोली असेल, आदई असेल, सुकापूर असेल, या पनवेलच्या परिसरामध्ये सोसायट्यांमध्ये घरांमध्ये सध्या पाणी शिरल्याचं पाहायला मिळतंय। ही सगळी आपण सुकापूर आणि आदई परिसरातली ही सगळी दृश्य पाहतोय। कळंबोली, सुकापूर आणि आदई गावामध्ये सध्या सर्वत्र पाणीच पाणी झालेलं आहे। पाण्यातून वाहन चालकांना जे गाडी चालवताना त्रास होतो, दुसरीकडे कमरे एवढ्या पाण्यामध्ये लोक देखील आपली वाट काढतायत। अनेकांच्या गाड्या देखील पाण्यामध्ये गेलेल्या आहेत। पहिली दृश्य जी आपण पाहतोय ती कळंबोलीमध्ये आहेत। कळंबोलीमध्ये देखील गुडघाभर पाणी सध्या साचलेलं आहे। सार्वजनिक वाहनं देखील सध्या तिथे बंद पडल्याचं चित्र आहे। नवी मुंबईला पावसानं पूर्णपणे झोडून काढलेलं आहे। अनेक सखल भागामध्ये सध्या पाणी साचलेलं आहे। दरम्यान आगामी काळामध्ये पावसाचा जोर कायम राहू शकतो असा अंदाज हवामान खात्यानं देखील वर्तवलेला आहे। त्यामुळे आता आवश्यक असेल तरच घराबाहेर पडावं असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलेलं आहे। पनवेल, त्यासोबतच कळंबोली, आदई, त्या पुढे जर आपण गेलो तर खारघर, बेलापूर, नेरूळ, जुईनगर, सानपाडा असेल, वाशी असेल, या सगळ्याच परिसरामध्ये सध्या तुफान पाऊस बरसतो आहे। तर याचा परिणाम रस्ते वाहतुकीवर देखील झालेला आहे। लोकांच्या जनजीवनावर देखील होताना पाहायला मिळतोय। सकाळ रविवार जरी असली, फारशी वर्दळ जरी रस्त्याला नसली तरी मात्र जीवनावश्यक वस्तू घेण्यासाठी नागरिकांना घराबाहेर पडावंच लागतं। पण ज्यावेळी पडावं लागतंय त्यावेळी आता अर्थातच कमरेएवढ्या पाण्यातनं त्यांना वाट काढावी लागते। तर दुसरीकडे ज्यांना प्रवास करायचा आहे, बाहेर जायचं आहे, तर अशांसाठी देखील जी जीवनवाहिनी आहे, NMMT असेल, बेस्ट असेल किंवा MSRTCच्या बस असतील, या सगळ्या बस सध्या रस्त्यावर बंद पडल्याचं चित्र आहे। अपडेट जाणून घ्यात विनायक पाटील आपल्यासोबत आहे। विनायक, कळंबोली, आदई, त्यासोबतच सुकापूर असेल, पनवेल, खारघर अशा सगळ्याच परिसरामध्ये काल रात्रीपासून पावसाचा जोर पाहायला मिळतोय। परिणामी आता पूर आलेला देखील अनेक ठिकाणी पाहायला मिळतोय। का सध्या चित्र आहे? बरोबर आहे दीपक, आपण सध्या जे दृश्य पाहतो की किती मोठ्या प्रमाणामध्ये आहे ते पाणी साचलेलं आहे। संपूर्णपणे रस्त्यावरती पाणी साचलेलं आहे, सोसायट्यांमध्ये पाणी साचलेलं आहे, लोकांच्या घरामध्ये सुद्धा पाणी गेलेलं आहे आणि सोसायट्यांमध्ये ज्या गाड्या केल्यात रस्त्यावरती त्या पाण्याखाली अर्ध्या डुबलेल्या आहेत। अनेक ठिकाणी आहेत ते नवी मुंबई परिवहनच्या बसेस बंद पडलेल्या आहेत, कार बंद पडलेल्या आहेत, बाईक या ठिकाणी आहेत ते वाहून जायला लागले। त्यामुळे आपण बघतो की किती मुसळधार पावसामुळे हा सध्या कळंबोली, पनवेल, आदई या परिसरामध्ये आहे ते पूर सदृश्य परिस्थिती निर्माण झालेली आहे। तर आपण जर पाहिलं की मोठ्या प्रमाणामध्ये वरती माथेरानवरच्या भागामध्ये पाऊस पडला तर तिथून ज्या येणारा ओढे आणि नाले आहेत, त्याचबरोबर नदी आहे, त्या नदीला आहे तो प्रवाह वाढलेला आहे। त्यामुळे करंजडे भागात जाण्यासाठी जो पनवेल क्रॉस करून करंजडे भागात जावं लागतं, त्या नदीला मोठ्या प्रमाणामध्ये पूर आलेला आहे। आणि सध्याचे आपण दृश्य पाहिलं तर कळंबोलीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस असल्यामुळे वाहनं बंद पडलेत, रस्त्यावरती पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि लोकांच्या घरामध्ये सुद्धा पाणी गेलेलं आहे। दीपक, विनायक, हवामान खात्याकडून काही इशारा देण्यात आलेला आहे का की साधारणपणे पावसाची परिस्थिती अशीच राहू शकते? बघ, पाहिलं की कालच आहे ती परिस्थिती, या संदर्भातली माहिती देण्यात आली होती। कोकण पट्ट्यामध्ये विशेषतः पाऊस येईल, त्यामुळे खबरदारीचा या ठिकाणी संदेश कालच देण्यात आला होता। त्यामुळे कुठेतरी रात्रीपासून आहे तर पाऊस कंटिन्यू बरसताना या ठिकाणी पाहायला मिळतो आणि विशेषतः पनवेल या भागामध्ये, ग्रामीण भागामध्ये पावसाचं प्रमाणही जास्त आहे। विनायक, ज्या ज्या ठिकाणी आता सध्या पाणी साचलेलं आहे, पनवेलचा जो संपूर्ण परिसर तू सांगतोयस, त्या ठिकाणी प्रशासनाकडनं काय नेमकी खबरदारी घेण्यात येते का? पाण्याचा निचरा होण्यासाठी काही उपाययोजना करण्यात आल्यात का? पनवेल महानगरपालिकेच्या माध्यमातून आहे ती खबरदारी घेण्यात येत आहे। ज्या ठिकाणी मॅनहोल आहेत ते खोलून आता पाण्याचा निचरा करण्याचा प्रयत्न केला जात आहे आणि जिथे जिथे झाकणं खुलं आहे तिथे कुठेतरी लोकांना आहे ते कामगारांना उभा करण्यात आलेला आहे, जेणेकरून पाण्याचा निचरा जरी लवकरात होणं गरजेचं असलं तरी त्या मॅनहोलमध्ये, उघड्या नाल्यामध्ये कुणी जाताना पडू नये याची सुद्धा खबरदारी घेतली जाते। त्यामुळे पनवेल महानगरपालिका असेल, पनवेल अग्निशमन दल असेल, पनवेल पोलीस असतील, यांच्या माध्यमातून संपूर्णपणे खबरदारी घेतली जात आहे आणि कुठेही परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये याची काळजी घेतली जात आहे। दीपक, विनायक, पनवेलच्या सोबतच आजूबाजूचा जो परिसर आहे, खारघर, बेलापूर, त्यासोबतच सानपाडा, अगदी वाशीपर्यंत तुफान पाऊस पाहायला मिळतोय। पनवेलच्या व्यतिरिक्त आणखीन कुठे पाणी साचल्याच्या घटना घडल्यात का? नवी मुंबईमध्ये आहे ते पूर सदृश्य परिस्थिती तेवढी दिसून येत नाही, कारण जोराचा जो मुसळधार पाऊस आहे तो नवी मुंबईमध्ये नाहीये। नवी मुंबईमध्ये पाऊस आहे तो संत पद्धतीने बरसतो, त्यामुळे पाणी तेवढं साचलेलं नाही आहे। मात्र सर्वात जास्त पाणी साचण्याचं प्रमाण हे पनवेलच्या भागामध्ये जास्त दिसतंय।
पनवेलमधल्या कुठल्या कुठल्या भागामध्ये सध्या पाणी साचलेलं आहे? किती असे भाग आहेत की जिथे पाणी साचलंय? पनवेलमध्ये आपण जर पाहिलं, कळंबोली आहे, कामोटी आहे, सुकापूर आहे, आदई आहे, त्याचबरोबर नेरे भागात जो संपूर्णपणे भाग आहे पनवेल ग्रामीणचा, त्या भागामध्ये जास्त आहे ते पाणी साचण्याचं प्रमाण दिसून येतं आपल्याला. विनायक, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. नमस्कार. मन सुद्धा तुझं. ही एबीपी माझावरची वेगळीच मालिका खूप गाजली. हिचा दुसरा सीझन केव्हा येणार अशी अनेकदा विचारणाही झाली. पण आता प्रतीक्षा संपली. लवकरच येतोय सीझन 2. मन शुद्ध तुझं. होई मन शुद्ध तुझं.